पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा येरवडा कारागृहातील मुक्काम आणखीन वाढणार आहे। कारण आज प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र आज सुनावणी होऊ शकली नाहीये। आज होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 25 ऑगस्ट रोजी आता ही सुनावणी पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात पार पडणार आहे। तोपर्यंत प्रांजल खेवलकर यांचा येरवडा कारागृहातील मुक्काम हा वाढणार आहे। 25 ऑगस्ट पर्यंत आता प्रांजल खेवलकर हे येरवडा कारागृहात असणार आहे। ज्या पद्धतीने सुनावणी पुढे ढकलण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून कोर्टाला विनंती करण्यात आली होती। प्रांजल खेवलकर यांची आम्हाला चौकशी करायची आहे, माहिती घ्यायची आहे आणि त्यामुळे आम्हाला वेळ वाढवून देण्यात यावा अशा पद्धतीची विनंती सरकारी वकिलांकडून कोर्टाकडे करण्यात आली आणि कोर्टाने देखील ही विनंती मान्य करत आज होणारी सुनावणी आता पुढे ढकललेली आहे। त्यामुळे प्रांजल खेवलकर आणखीन काही दिवस अर्थात 25 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये अर्थात येरवडा कारागृहात असणार आहे। या संपूर्ण प्रकरणादरम्यान ज्या पद्धतीने महिला आयोगाने देखील प्रांजल खेवलकर आणि या सगळ्या आरोपींवरती गंभीर असे आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं। या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी आहेत, ज्यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे। या सर्व आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती। आज या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी संपली होती, त्यामुळे या आरोपींना आज न्यायालयीन कोठडीत हजर केलं जाणार होतं, मात्र कोर्टाने या जामीन अर्जावरती आज सुनावणी घेतलेली नाहीये। या प्रकरणामध्ये महिला आयोगाने ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत, प्रांजल खेवलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल लॅपटॉपमध्ये काही अश्लील व्हिडिओ देखील आढळून आलेले आहेत, ज्याची संख्या 200 पेक्षा जास्त आहे। काही अश्लील फोटो देखील आढळून आलेले आहेत, ज्याची संख्या 1000पेक्षाही जास्त असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे गंभीर आरोप केलेले आहेत। याहीपेक्षा जास्त गंभीर आरोप हा आहे की प्रांजल खेवलकर हे मानवी तस्करी करत होते अशा पद्धतीचा आरोप केला आहे। त्यामुळे या प्रकरणाची त्या दृष्टिकोनातून तपासणी करावी, अर्थात यासाठी रुपाली चाकणकर महिला आयोगाने SITची मागणी देखील केलेली आहे। पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी देखील रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे। SITला अद्यापपर्यंत परवानगी तशी मान्यता ही पोलीस महासंचालकांकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र या संपूर्ण प्रकरणासंदर्भात ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून महिला आयोगाकडून त्यासोबतच पुणे पोलिसांकडून काही गंभीर आरोप हे करण्यात आलेले आहेत। प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ज्या पद्धतीने अश्लील व्हिडिओ आढळून आलेले आहेत, मोलकरणीचा देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंध आहे असं देखील आरोप हा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे आणि एकूणच खडसे कुटुंबियांकडून हे सर्व आरोप देखील वेळोवेळी फेटाळण्यात आलेले होते, कारण हे संपूर्ण राजकीय षडयंत्र आहे। खडसे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत असं देखील खडसे कुटुंबियांकडून सांगितलं जात होतं आणि एकूण या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुणे पोलिसांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा देखील खडसे कुटुंबियांकडून केला जाईल असं देखील एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं होतं। मात्र अद्यापपर्यंत या संदर्भातला दावा हा दाखल करण्यात आलेला नाहीये। मुळात जामीन अर्ज देखील खूप उशिरा करण्यात आला होता, मात्र ज्या पद्धतीने वकिलांकडून सांगितलं जात होतं की न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी जामिनासाठी अर्ज केला जाईल, मात्र तसं कुठेही एकनाथ खडसे यांच्याकडून केलं गेलं नाहीये। अगदी न्यायालयीन कोठडी संपण्याच्या 2 दिवस आधी हा जामिनासाठी अर्ज केला गेला, त्यामुळे जामिनासाठी उशिरा का अर्ज केला गेला हा देखील मोठा प्रश्न आहे। मात्र याचं उत्तर अद्यापर्यंत खडसे कुटुंबियांकडून किंवा आरोपींच्या वकिलांकडून हे देण्यात आलेलं नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये ही ड्रग्स पार्टी पार पडली, ज्याला रेव पार्टी देखील म्हटलं गेलं होतं, मात्र रेव पार्टी असल्याचं एकूण जो काही आरोप होता तो सातत्याने खडसे कुटुंबियांकडून खोडून काढण्यात आला होता। हे संपूर्ण प्रकरण
प्लांट असल्याचं बोललं यांच्याकडून खडसे कुटुंबियांकडून सांगितलं जात होतं, कारण या प्रकरणामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या देखील प्लांट आहेत असं देखील खडसे कुटुंबियांकडून सांगितलं जात होतं। मात्र पुणे पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील माध्यमांशी बोलताना हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। नियमानुसारच आम्ही कारवाई केलेली आहे असं देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा त्याच दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचं देखील पुणे पोलिसांकडून वेळोवेळी सांगितलं जात होतं। मात्र आता या सगळ्या प्रकरणातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आता 25 ऑगस्टला पुन्हा एकदा या प्रकरणाच्या जामीन अर्जावर अर्थात प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार। पोलीस नेमकं काय मुद्दा मांडणार किंवा पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी वाढून मागतील का हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणादरम्यान पुन्हा एकदा चौकशी करून पुणे पोलिसांच्या हाती नेमकं काय लागणार आहे, नेमका काय गौप्यस्फोट पुणे पोलीस करणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे महिला आयोगाने जी मागणी पोलीस महासंचालकांकडे केलेली आहे SIT नेमण्याची, त्या मागणीला मान्यता किंवा परवानगी मिळते का ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।